नमस्कार मित्रांनो 2023 मधील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले होते अशा राज्यातील 15 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई आली आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे। तेव्हा मित्रांनो हे 15 जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे, त्याचबरोबर नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साइडचा बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती क्लिक करून सर्व नोटिफिकेशन मिळवा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर 15 जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे पाहूया। तर पहा मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्याबाबत दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित केलेला हा जी.आर. आहे। तर या जी.आर. मध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा। खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांच्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण 243 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते। तेव्हा मित्रांनो, त्यानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेती पिकांच्या व शेती नुकसानीकरिता 2 हेक्टर ऐवजी आता 3 हेक्टर पर्यंत या ठिकाणी मदत ही अनुज्ञेय करण्यात आली आहे। म्हणजेच मित्रांनो, बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13,300 प्रमाणे 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे। आता मित्रांनो, 15 जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे ते जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली। तर मित्रांनो, या 15 जिल्ह्यांमध्ये या तालुक्यातील इतक्या शेतकऱ्यांना एवढा निधी मंजूर झाला आहे। तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची यादी तालुका स्तरावर जाहीर करून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 मधील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।